याची आपल्याला जाण असावी. शिवाजी कोणाला म्हणायचं? शिवाजी कोणाला म्हणायचं? जो 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव वेसाजी, त्याचं नाव वेसाजी. जो 2000 सैन्याची एकटा लढतो त्याचं नाव बाजी, जो 2000 सैन्याची एकटा लढतो त्याचं नाव बाजी. जो हात तुटला तरी शत्रूशी लढत राहतो त्याचं नाव तानाजी, त्याचं नाव तानाजी. जो 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो, जो 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो ना त्याचं नाव संताजी, त्याचं नाव संताजी. जो शत्रूच्या छावणीत घुसतो आणि शत्रूच्या छावणीचा कळस कापून आणतो, जो शत्रूच्या छावणीत घुसतो आणि शत्रूच्या छावणीचा कळस कापून आणतो त्याचं नाव धनाजी, त्याचं नाव धनाजी. जो ठाण्या वाघाला एकटा सामोरे जातो, जो ठाण्या वाघाला एकटा सामोरे जातो त्याचं नाव संभाजी, त्याचं नाव संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन या स्वराज्याच्या नंदनवनाचं तोरण बांधतो तो माझा शिवाजी, तो माझा शिवाजी. मित्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने गर्जना करणारे अनेक लोक आपल्याला पाहायला मिळतात. अहो जय भवानी म्हटलं की जय शिवाजी म्हणायला लोक तयार असतात, जय भवानी म्हटलं की जय शिवाजी म्हणायला लोक तयार असतात. पण छत्रपती शिवाजी महाराजांना हृदयात मुरवणारी माणसं कितपत आहे? छत्रपती शिवाजी महाराजांना हृदयात मुरवणारी माणसं आज कितपत आहे? मित्रांनो, शिवाजी हा शब्द कधी तुम्ही उलट वाचलाय का? शिवाजी हा शब्द कधी उलट वाचलाय? जीवाशी. जो सर्वसामान्य माणसाच्या जीवाचं रक्षण करण्यासाठी स्वतःच्या जीवाशी आयुष्यभर खेळत राहिला ना त्याचं नाव शिवाजी, त्याचं नाव शिवाजी. कर्मवीर भाऊराव पाटलांनी साताऱ्यामध्ये एक छत्रपती विद्यालय सुरू केलं होतं. हे गोरगरिबांच्या मुलांना शिकता यावं, हे गोरगरिबांच्या मुलांना शिकता यावं म्हणून भाऊराव पाटलांनी साताऱ्यामध्ये एक शाळा सुरू केली होती. गोरगरिबांची मुलं शिकतायत म्हणून भाऊराव पाटील दररोज घरोघरी जाऊन 1-1 रुपया गोळा करत होते. 1-1 रुपया गोळा करत असताना एके दिवशी हे एका व्यापाऱ्याला कळालं भाऊराव पाटील गोरगरिबांची मुलं शिकताय म्हणून घरोघरी जाताय, 1-1 रुपया गोळा करताय. व्यापाऱ्याने भाऊराव पाटलांना सांगितलं, अहो माझ्याकडे या, अहो माझ्याकडे या, मी तुम्हाला काही लाखो रुपयांचा धनादेश देईल जेणेकरून गोरगरिबांची मुलं शिकतील. भाऊराव पाटील गोरगरिबांची मुलं शिकावीत म्हणून त्या व्यापाऱ्याकडे जायला सहज तयार झाले. सहज तयार झाले. भाऊराव पाटील व्यापाऱ्याकडे गेलेही. भाऊराव पाटील व्यापाऱ्याकडे गेले असता व्यापाऱ्याने सांगितलं, 1 लाख रुपयांचा धनादेश मी आज तुम्हाला देतोय, मी आज तुम्हाला 1 लाख रुपयांचा धनादेश देतोय. उद्या जर गरज पडली ना परत माझ्याकडे या, उद्या गरज पडली तर परत माझ्याकडे या, आणखी लाखो रुपयांचा धनादेश मी तुम्हाला देईल. पण व्यापाऱ्याने एक अट घातली होती. व्यापाऱ्याने भाऊराव पाटलांना अशी अट घातली होती की भाऊराव पाटील ते शाळेला दिलेलं शिवाजीचं नाव काढा ना, शाळेला दिलेलं शिवाजीचं नाव काढा आणि त्या नावाऐवजी माझ्या बापाचं नाव द्या ना, त्या नावाऐवजी माझ्या बापाचं नाव द्या. भाऊराव पाटलांनी तो 1 लाख रुपयांचा धनादेश व्यापाऱ्याच्या तोंडावर फेकला आणि सांगितलं, अरे एक वेळेस गरज पडली तर मी माझ्या बापाचं नाव बदलेन, पण शाळेला दिलेलं शिवाजीचं नाव मात्र मी बदलणार नाही, शाळेला दिलेलं शिवाजीचं नाव मात्र मी बदलणार नाही. हा इतिहास शिवाजी महाराजांचा. हा इतिहास आमच्या मुलांना कधी कळणार? कधी सांगणार आम्ही आमच्या मुलांना हा इतिहास? अहो मुलांना आम्ही इतिहास शिकवतो आणि शिकवलाही, पण मुलांनी फक्त आणि फक्त मार्गांसाठी अभ्यासला, फक्त मार्गांसाठी अभ्यासला. शिवाजी महाराजांचा इतिहास 4 मार्काला, संभाजी महाराजांचा इतिहास 5 मार्काला. ज्ञानोबांची ओवी थोडी अवघड आहे, ऑप्शनला टाकू. तुकारामांचा अभंगही थोडा अवघड आहे, त्याऐवजी दुसरं काहीतरी वाचू. या पद्धतीने आमच्या पोरांनी इतिहास पाहिला रे, या पद्धतीने आमच्या पोरांनी इतिहास पाहिला. पण या पोरांना सांगावं असं वाटतं की बाबांनो हा इतिहास कोणी आयड्या-गैड्याने लिहिलेला नाही हो. हा इतिहास लिहिलेला आहे शैराच्या कापांनी, घोड्यांच्या कापांनी, तलवारीचा कंकणाट, डबाचा दरबार, डोंगराच्या हिरव्या शालीन आणि सह्याद्रीच्या ढालीनं, सह्याद्रीच्या ढालीनं राजे गडावर पोहोचले. सुखानं वरते म्हणून घोडखिंडीची पावनखिंड करणारा बाजी प्रभू असेल, रक्ताच्या थारोळ्यात कोसळणारा तानाजी मालुसरे असेल, अंगावरती तलवार असताना बचेंगे तो और ही लढेंगे, बचेंगे तो और ही लढेंगे हा दत्ताजी शिंदे. काय कडेकोट बंदोबस्तातून सोन्याचा कळस कापून आणताना मुघलांच्या अंगाचा ताप उडवणार आणि मुघलांच्या घोड्यांना पाणी पिताना दिसणारा संताजी, धनाजी. काय या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास आहे? हा इतिहास आमच्या लेकरांपर्यंत कधी पोहोचणार? हा इतिहास आम्ही आमच्या मुलांना कधी सांगणार? आमच्या
आमच्या मुलांच्या पाठ्यपुस्तकामध्ये इतिहास फक्त 4 मार्काला 5 मार्काला विचारला जातोय. कशी तयार होणार आहे आमची पिढी? काय शिकणार आदर्श शिवरायांचा आमची मुलं? काय आदर्श शिकणार? कसे संस्कार होणार आमच्या मुलांवर? मित्रांनो, काय परिस्थिती त्या कोंढाण्याची हो. काय परिस्थिती त्या कोंढाण्याची? कोंढाण्याची परिस्थिती आऊसाहेबांना पाहवत नव्हती. कोंढाण्याची परिस्थिती आऊसाहेबांना पाहवत नव्हती. आऊसाहेबांनी महादेवाला सांगितलं, महादेवा जा, राजांना जाऊन सांग कोंढाणा घेतला पाहिजे. महादेव रामोशाचं पोरग घोड्यावर टाच मारली, राज उजला करतो. आऊसाहेबांनी सांगितलं कोंढाणा घेतला पाहिजे. आपल्या आईनं आपल्याकडे काहीतरी मागितलंय आणि आपण देऊ नये. राजांनी सैन्याची जमाजमव केली हो. राजांनी सैन्याची जमाजमव केली आणि कोंढाणा घेण्यासाठी निघाले. कोंढाणा घेण्यासाठी निघाले हे तानाजीला कळलं. हे तानाजीला कळतात तानाजी ही कोंढाणा घेण्यासाठी निघाला. तानाजी राजा आपल्याला लढायला जाणार, राजा आपल्या लढायला जाणार आणि आपण इथं वरबाग म्हणून मिरवणार, हे आपल्याला शोभायचं नाही. राजांनी सैन्याची जमाजमव केली. शेलार मामा चला, आपला राजा लढायला जाणार, आपला राजा लढायला जाणार आणि आपण इथं वरबाग म्हणून मिरवणार, आपल्याला शोभायचं नाही, आपल्याला शोभायचं नाही. राजा आणि सगळी मित्रमंडळी लढायला निघाली. बायको समोर आडवी आली आणि तिने विचारलं, अहो पोराचं लग्न 2 दिवसावर आलंय, 2 दिवस थांबा ना, 2 दिवस थांबा. तुमच्या लढाया, तुमचं राजकारण रोजच आहे हो, रोजच आहे. किमान पोरासाठी 2 दिवस थांबा, त्याच्या डोक्यावर अक्षता टाका, पोराच्या डोक्यावर अक्षता टाका आणि मग तुम्ही लढायला जा, मग तुम्ही लढायला जा. असं म्हणून तिने डोळ्यात पाणी आणलं, तिने डोळ्यात पाणी आणलं. तानाजीने विचारलं, अगं तुझ्या डोळ्यात पाणी का? स्वराज्याचा धनी तिकडे लढायला जाणार आणि आम्ही इकडे वरबाप म्हणून मिरवणार, हे आम्हाला शोभायचं नाही, हे आम्हाला शोभायचं नाही. तू तुझ्या कुंकवासाठी रडते ना, थांब. तानाजीनं स्वतःच्या बायकोच्या कपाळावरचं कुंकव पुसलं, स्वतःच्या बायकोच्या कपाळावरचं कुंकव पुसलं आणि सांगितलं, आम्ही जर जिंकून आलो ना, आम्ही जर जिंकून आलो ना तर स्वतः तुमच्या कपाळावर कुंकव लावू, स्वतःच्या हाताने तुमच्या कपाळावर कुंकव लावू. असं म्हणत राजा आणि सगळी मित्रमंडळी लढायला निघाली. राजा आणि सगळी मित्रमंडळी लढायला निघाली. अहो या किल्ल्यातनं, या कड्यातनं वरती आलात पण खाली जायचं कसं? या कड्यातनं, या किल्ल्यातनं वरती आलात पण खाली जायचं कसं? असं म्हणत राजा लढायला निघाले. यशवंती नावाची घोरपड, यशवंती नावाची घोरपड, यशवंतीला सांगितलं, यशवंती तू वर जा, तुला दोर लावून माझा एक एक मावळा वरती येईल, तुला दोर लावून माझा एक एक मावळा वर चढेल. यशवंती मागे फिरली हो, यशवंती मागे फिरली. मागे फिरलेल्या यशवंतीला तानाजीने आवाज दिला, यशवंती, यशवंती तुला माझा काळ समोर दिसला. काळ जर समोर आला तर तानाजी काळाची सुद्धा खांडोळी करायला मागे पुढे बघणार नाही हो, मागे पुढे बघणार नाही. यशवंती पुढे गेली, यशवंती वरती गेली. यशवंती वरती गेल्यानंतर एक एक मावळा वरती गेला. असे 342 मावळे वरती गेले. 342 मावळे वरती गेल्यानंतर कमलकुमारी आणि उदयभानचा संवाद चालू होता. कमलकुमारी आणि उदयभानचा संवाद चालू होता. कमलकुमारी उदयभानना विचारत होती, कमलकुमारी तुमच्या रक्षणासाठी कोण आलाय? द्रौपदीच्या रक्षणासाठी कृष्ण धावून आलाय. तुमच्या रक्षणासाठी कोण? असं म्हटल्या बरोबर तानाजी पुढे गेला. असं म्हटल्या बरोबर तानाजी पुढे गेला. अरे तिच्या रक्षणासाठी कोण? समोर तुझा बाप उभा आहे, समोर तुझा बाप उभा आहे. अहो या कड्यात या किल्ल्यात तुम्ही वरती आला, इथून जर वरती यायचं म्हटलं असतं ना तर काळ सुद्धा घाबरला असता, काळ सुद्धा घाबरला असता. तलवार खाली ठेवली, गड तुम्हाला देव केला. तलवार खाली ठेवली, गड तुम्हाला देव केला. अरे तलवार काय खाली ठेवतोय? एखाद्या कुत्र्याच्या वरती तुकडा टाकावा आणि त्या तुकड्यावरती लोंढा घोळावा. ही औलाद मराठ्याची नाही हो, ही औलाद मराठ्याची नाही. जगायचं ते तर भगव्यासाठी, जगायचं ते तर भगव्यासाठी आणि मरायचं असेल तर ते सुद्धा भगव्यासाठीच, ते सुद्धा भगव्यासाठीच. उदयभानची शरीरदृष्टी 24-25 वर्षाचं पोरग, 24-25 वर्षाचं पोरग हातात जर पहार घेतली ना तर पहारीचा सुद्धा 4 चाकडा करेल, अशी उदयभानची शरीरदृष्टी होती.
उदयभानचं आणि तानाजीचं युद्ध सुरू झालं. उदयभान आणि तानाजीचं युद्ध सुरू झालं असता पहिल्या वारामध्ये तानाजीला खाली पडून उदयभान तानाजीला लाथ मारून निघाला. उदयभान तानाजीला लाथ मारून निघाला असता हे एका 80 वर्षाच्या शेलार मामानं पाहिलं. हे 80 वर्षाच्या शेलार मामानं पाहिलं. शेलार मामानं आवाज दिला, अरे हिजड्या, माझ्या तानाला लाथ मारून चाललाय, माझ्या तानाला लाथ मारून चाललाय. हिम्मत असेल तर चाल करू नये, हिम्मत असेल तर चाल करू नये. उदयभाननं तीच रक्ताळलेली तलवार शेलार मामावर फिरून टाकली. हो, शेलार मामावर फिरून टाकली. शेलार मामानं खाली पडून उदयभानच्या छाताडावर बसून कोणत्या बिछवानं नाही, कोणत्या तलवारीनं नाही, कोणत्या शस्त्रानं नाही, तर उदयभानच्या छाताडावर बसून दादानं त्याच्या नडीचा गोट घेतला. हो, दादानं त्याच्या नडीचा गोट घेतला. कुठून आली हो ताकद ही 80 वर्षाच्या म्हाताऱ्यामध्ये? कुठून आली? कधी सांगणार आपण हा इतिहास आमच्या मुलांना? आमच्या मुलांना जर इतिहास सांगितला, आमच्या मुलांना इतिहास सांगितला तर कोणत्याही गडकोट किल्ल्यात सिंहगडावरती जाऊन बदामात नाव बोलण्याचं धाडस कोणाचं होणार नाही. हो, धाडस कोणाचं? इतिहास आमच्या मुलांना सांगा, आपल्या मुलांना सांगा, अरे बाबांनो, हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी आमच्या राजानं, आमच्या पूर्वजांना, आमच्या मावळ्यांना काय खस्ता खाल्ल्यात. हो, काय खस्ता खाल्ल्यात हे आपल्या लेकरांना सांगा तुम्ही. आजकाल 4थी 5वीच्या पोरांना टेन्शन यायला लागले. हो, 4थी 5वीच्या पोरांना टेन्शन यायला लागले. 10वी 12वीची पोरग पेपरला कमी मार्क्स पडले म्हणून आत्महत्या करायला लागली. पेपरला कमी मार्क्स पडले म्हणून आत्महत्या करायला लागली. अहो, त्यांना सांगा, हे स्वराज्य तुमच्यासाठी आहे बाबांनो, हे स्वराज्य तुमच्यासाठी आहे. संभाजी महाराज कोणा ऐऱ्यागऱ्यांच्या पोटी जन्माला येऊ शकत नाही. संभाजी महाराज कोणी ऐऱ्यागऱ्यांच्या पोटी जन्माला येऊ शकत नाही. संभाजी महाराज जन्माला येतात ते फक्त जिजाऊंच्या पोटी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोटी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोटी. आपल्याला जर वाटत असेल ना, आपल्याला जर वाटत असेल आपल्या माजीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांसारखे विचार रुजवावे, विचार, तर आपण ते आत्ताच गुरवायला हवेत. आत्ताच आपण आपल्या लेकरांना तो इतिहास सांगितला पाहिजे. हो, आपण आता जिजाऊंसारखे संस्कार, जिजाऊंनी संस्कार आपल्या शिवरायांवर केले, आपल्याही लेकरांवर आपण करायला पाहिजे. पण आपली माय लेकरांवर असे संस्कार आता करत नाही. औरंगजेबाला, संभाजी महाराजांना औरंगजेबासमोर उभं केलं. संभाजी महाराजांना औरंगजेबासमोर उभं केलं आणि विचारलं, बोल संभा, बोल संभा, हार किसकी आणि जीत किसकी? बोल संभा, हार किसकी आणि जीत किसकी? संभाजी महाराजांनी सांगितलं, हार किसकी आणि जीत किसकी? एवढीच जर कुमकुमी असेल ना, तर आमच्या हातातल्या बेड्या काढ. ज्या क्षणाला आमच्या हातातल्या बेड्या काढशील, ज्या क्षणाला आमच्या हातातल्या बेड्या काढशील, त्या क्षणाला संभाजी सांगणार नाही हार कुणाची आणि जीत कुणाची. संभाजीच्या हातातील समक्षेर सांगेल, संभाजीच्या मनगटातील समक्षेर सांगेल हार कुणाची आणि जीत कुणाची. औरंगजेबाने घरी जाऊन डोळ्यात पाणी आणून सांगितलं. औरंगजेबाने घरी जाऊन डोळ्यात पाणी आणून सांगितलं, इतना खुश किस्मत है शिवा, इतना खुश किस्मत है, मेरे तो 4 बेटे, मेरे तो 4 बेटे, पर सब गधों की फौज, सब गधों की फौज. आपल्या पोटी चांगली औलाद जन्माला यायची असेल तर ते संस्कार आता जिजाऊ म्हणून आपल्या लेकरांवर आपण केले पाहिजे. मित्रांनो, 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीला एक कर्तृत्वान वीरपुत्र मिळाला, ज्याच्या पराक्रमाने, शौर्याने, माणसाने होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करून या मुद्दाभर मावळ्यांच्या जोरावर महाराष्ट्राच्या मातीवर भगवा झेंडा फडकवला. हो, या महाराष्ट्राच्या मातीवर भगवा झेंडा फडकवला. त्यावेळेस अनेक परकीय सत्ता या मुघलांच्या कैदेत होत्या, अनेक सत्ता मुघलांच्या कैदेत होत्या. लाखो सैनिक हितपत पडले होते. वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याची स्वप्ने हाती घेतली आणि ती पूर्णत्वास नेली. एवढ्या लहान वयात हे कार्य केलं ते माझ्या राजांनी. अहो, नाही असा कुठला प्रांत, नाही असं कुठलं क्षेत्र जिथं मोलाचं कार्य केलेलं नाहीये. मोलाचं कार्य केलेलं असं कोणतं ठिकाण नाहीये तिथं माझ्या राजाने मोलाचं कार्य केलेलं नाही. मित्रांनो, रायगड बघितलाय कधी? रायगड बघितलाय कधी? रायगड बांधायला महाराजांचा कसा ग्रहगोलाचा, खगोलशास्त्राचा अभ्यास होता, वास्तुशास्त्राचा अभ्यास करून महाराजांनी रायगड बांधलाय. 450 अद्भुत विलक्षण किल्ले या महाराष्ट्रात माझ्या राजांनी बांधून ठेवले. एवढंच नाही तर प्रत्येकाच्या हाताला काम मिळवून दिलं.
दिलं, प्रत्येकाच्या हाताला काम मिळवून दिलं. कोळी, धनगर, नावी, सुतार प्रत्येकाला काम मिळवून दिलं. कारखाने चालू केले, कढी करायचं काम चालू केलं. प्रत्येकाच्या पोटास लावली. पोटात जर असेल तर धावून जाण्यास ताकद येते. पोटात जर असेल तर धावून जाण्यास ताकद येते. पोट भरलेलं असेल तर पाठीचा कणा तहाट राहतो. पोट भरलेलं नसेल तर पाठीचा कणा तहाट राहत नाही. ताजमहाल जर प्रेमाची निशाणी आहे, ताजमहाल जर प्रेमाची निशाणी आहे, तर शिवनेरी किल्ला एका शिवबाची कहाणी आहे, एका शिवबाची कहाणी आहे. मित्रांनो, 350 किलोमीटर लांबीची भिंत बांधायला 150 वर्षे लागली. किती वर्षे लागली? 150 वर्षे लागली. पण माझ्या राजानं त्याच्या 50 वर्षाच्या काळात 4000 किलोमीटरहून अद्भुत विलक्षण गड किल्ले बांधून ठेवले. विलक्षण असे गड किल्ले या महाराष्ट्रात बांधून ठेवले. चीनची भिंत हे जर तुम्ही जगातील आश्चर्य मानत असाल, चीनची भिंत हे जर आश्चर्य मानत असाल, तर मग हे काय आहे? तर मग हे काय आहे? अभिमानाने सांगा हो मी मराठा आहे. अभिमानाने सांगा मी मराठा आहे. ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करतात. म्हणजे ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करतात. म्हणे ओम बोलल्याने ऊर्जा मिळते, ओम बोलल्याने ऊर्जा मिळते. मी म्हणते तुम्हाला संशोधनच करायचं ना, छत्रपती शिवाजी महाराज या नावावर करा ना. छत्रपती शिवाजी महाराज या नावावर करा. ज्यांचा इतिहास आठवला ना, ज्यांचा इतिहास आठवला तर डोळ्यात पाणी, अंगावर शहारे आणि शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते, एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. मित्रांनो, 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्रात गरुडाची नजर, सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूचे मर्दन, असे नसावे मावळ्यांचे वर्तन. ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण, ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. आम्ही फक्त म्हणतो आमचा राजा चारित्र्य संपन्न होता. चारित्र्य संपन्न म्हणजे नेमकं काय हो? चारित्र्य संपन्न म्हणजे नेमकं काय? राष्ट्र आणि संस्कृतीचा मांडव चारित्र्याच्या खांबावरती उभा असतो. ज्या माणसानं आपल्या विचारांना, कर्तृत्वांना, सवयींना सांभाळून ठेवण्यात आलं, त्याला चारित्र्य संपन्नता साधता येते, त्याला चारित्र्य संपन्नता साधता येते. अहो, या विश्वाच्या इतिहासामध्ये अनेक चारित्र्य संपन्न राजे झाले, तर दुसऱ्या बाजूला पराक्रमी राजे झाले. पण एक चारित्र्य संपन्न पराक्रमी राजा म्हणून एक नाव अबाधाग्रद घ्यावं लागतं, अबाधाग्रद घ्यावं लागतं. त्यांचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. एकीकडे 33 कोटी देवांचं गुणगान गायलं जात होतं, 33 कोटी देवांचं गुणगान गायलं जात होतं. पण स्त्रियांचा वापर फक्त चूल आणि मूल यासाठी केला जात होता. हो, स्त्रियांचा वापर फक्त चूल आणि मूल यासाठी केला जात होता. एकीकडे रामायणात राम लक्ष्मणाच्या गोष्टी सांगितल्या जात होत्या, एकीकडे रामायणात राम लक्ष्मणाच्या गोष्टी सांगितल्या जात होत्या. पण स्त्रियांचा वापर फक्त सती जाण्यासाठी केला जात होता, फक्त सती जाण्यासाठी केला होता. एकीकडे महाभारतात कृष्ण अर्जुनाचे विचार सांगितले जायचे, कृष्ण अर्जुनाचे विचार सांगितले जायचे. पण स्त्रियांचा वापर फक्त उपभोग वस्तू म्हणून केला जायचा, फक्त उपभोग वस्तू म्हणून केला जायचा. या नराधमाच्या मनात क्रांतीची मशाल पेटवली जात नव्हती. महाराष्ट्राची निशाण होती, महाराष्ट्राची निशाण होती. महाराजांनी एक वेगळंच रसायन त्यावेळी अनुभवलं होतं, एक वेगळंच रसायन त्यावेळी अनुभवलं होतं. दिल्लीच्या मुघल बादशहाचे सरदार आपल्या मनाचं मनोरंजन करण्यासाठी, आपल्या मनाचं मनोरंजन करण्यासाठी गोर गरीबाच्या मुलीला रात्र रात्र नाचवायचे, रात्र रात्र नाचवायचे. अहो, कुत्र्याला जेवढी किंमत दिली जात होती ना, कुत्र्याला जेवढी किंमत दिली जात होती तेवढी सुद्धा आमच्या या बहिणींना दिली जात नव्हती. वाटतील त्या स्त्रीला पटवली जात होती, गुंटखान्यात नेऊन गुंतवली जात होती, दलालखान्यात नेऊन लुटवली जात होती. पण या नराधमांच्या मनात क्रांतीची मशाल पेटवली जात नव्हती. हो, या नराधमांच्या मनात क्रांतीची मशाल पेटवली जात नव्हती. महाराष्ट्राची निशाण होती, महाराष्ट्राची निशाण होती. महाराष्ट्राने त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज एक वेगळंच रसायन अनुभवलं होतं, छत्रपती शिवाजी महाराज हे वेगळंच रसायन अनुभवलं होतं. महाराजांनी मावळ्यांना सक्त ताकीद दिली होती, महाराजांनी मावळ्यांना सक्त ताकीद दिली, स्त्रियांना मोहिमेला आणायचं नाही, स्त्रियांना मोहिमेला आणायचं नाही, स्त्रियांना युद्धात पकडायचं नाही, परस्त्रीला त्रास द्यायचा नाही, स्त्रियांना त्रास द्यायचा नाही. उलट महाराजांना संपवायला निघालेल्या सावित्रीला रायवाघिणी किताब दिला. हो, रायवाघिणी किताब दिला. दूध विकणाऱ्या गवळणीचं शौर्य पाहून तिला बहीण मानलं, दूध विकणाऱ्या गवळणीचं शौर्य पाहून तिला बहीण मानलं.
कल्याणच्या सुभेदाराची सून मावळ्याने पळून आणली म्हणून मावळ्यात राजाच्या पाटलाने राजाचे हातपाय तोडले हो. राजाच्या पाटलाने राजाचे हातपाय तोडले. म्हणूनच शाहिस्तेखान स्वतःच्या बहिणीला सांगत होता, ताई ताई शिवरायांची मावळ तुझी बहीण पळून आणणार नाही. शिवरायांची मावळ तुझी बहीण पळून आणणार नाही. पण यदा कदाचित आणली ना तर पोटच्या लेकीप्रमाणे सांभाळतील ग. पोटच्या लेकीप्रमाणे सांभाळतील. एवढा चारित्र्य संपन्न राजा आमच्या मातीमध्ये जन्माला आला. एवढा चारित्र्य संपन्न राजा आमच्या मातीमध्ये निर्माण झाला. पण याच मातीमध्ये आज कोपर्डी सारखे अमानुषपणे केल्या जाणाऱ्या बलात्कार घडत असेल तर त्या नालायकाची आई वाद राहिलेलं काय वाईट ठरलं असतं. काय वाईट ठरलं असतं. आजही आमची ताई एकटी शाळेमध्ये जाऊ शकत नाही. आजही आमची ताई एकटी शाळेमध्ये जाऊ शकत नाही. आजही आमची ताई एकटी शेतामध्ये जाऊ शकत नाही. आजही आमची ताई एकटी बस स्टँडवर उभी राहू शकत नाही. नाही उभी राहू शकत आहो. कोणत्या देशामध्ये राहतो हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे. हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे. मित्रांनो, ज्याला श्री पत्नी म्हणून आली तो सीतेचा राम झाला. ज्याला श्री पत्नी म्हणून आली तो सीतेचा राम झाला. ज्याला श्री मैत्रीण म्हणून आली, ज्याला श्री मैत्रीण म्हणून आली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. आणि ज्याला श्री आई म्हणून आली, ज्याला श्री आई म्हणून आली तो माझा छत्रपती शिवबा झाला. तो माझा छत्रपती शिवबा झाला. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करणे ही अत्यंत काळाची गरज आहे. मोगल इतिहासात खापियांनी तो जसा भाऊ बहिणीशी वागतो मुलगा आईशी वागतो तसे शिवराय स्त्रियांशी वागायची हो. तसे शिवाजी महाराज आमच्या स्त्रियांशी वागायचे. शिवाजी महाराजांच्या ठाई नेहमीच धार्मिक स्थळे उच्च कोटीची नैतिकता होती. उच्च कोटीची नैतिकता शिवाजी महाराजांच्या ठाई होते. शिवाजी महाराजांच्या मातोश्रींचा प्रत्येक शब्द त्यांनी स्थिर सावत्य मानला. 1642 ते 1674 पर्यंतच्या कालखंडात अफजलखानाचा वध, पन्हाळ येथून सुटका, तोरणा किल्ला जिंकणे, राज्याभिषेक इत्यादी प्रत्येक ठिकाणी जिजाऊ महासाहेब शिवरायांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या हो. खंबीरपणे उभ्या राहिल्या. शिवाजी महाराजांच्या सुनानी हातात तलवार घेऊन घोड्यावर बसून रणांगण गाजवली. शिवाजी महाराजांच्या ठाई ही उच्च कोटीची नैतिकता होती. शिवाजी महाराजांच्या विचारामुळेच या सर्व गोष्टी शक्य झाल्या. शिवाजी महाराजांच्या ठाई नैतिकता नसती तर हे सर्व काही शक्य झालं नसतं. मित्रांनो, मी जाता जाता एवढंच सांगेन, अरे जर आपल्याला वाटत असेल आपल्या पोटी चांगली औलाद जन्माला यावी, चांगला मुलगा जन्माला यावा, चांगली मुलगी जन्माला यावी तर ते संस्कार आताच आपल्या लेकरांवर आपण करावं. आपल्या लेकरांवर आता जिजाऊ म्हणून प्रत्येक आईनं करायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणून प्रत्येक वडिलांनी करायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणून प्रत्येक वडिलांनी आपल्या मुलावर ते संस्कार आताच या मातीमध्ये आपण रुजवायला पाहिजे. मित्रांनो, मुलांना सांगायचंय ना तुम्हाला तर सांगा. जगायचं असेल तर शिवाजी राजांसारखं आणि मरायचं असेल तर ते फक्त आणि फक्त संभाजी राजांसारखं. एवढाच इतिहास माझ्या लेकरांना माझ्या बांधवांना कळाला ना तरी आपण या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलो याचा सार्थ अभिमान आपल्याला पाहिजे. म्हणून ते युगपुरुष झाले का तर नाही. शिवरायांनी त्यावेळी सरगमशाहीवर पहिली तोड टाकली होती. सरगमशाहीवर पहिली तोड टाकली होती. सरगमशाही म्हणजे नेमकं काय हो? सरगमशाही म्हणजे नेमकं काय? अहो त्या पूर्व काळात स्त्रियांना ओरबडण्याचा साक्षात कर प्रजा कुणाच्या गंटीत नव्हती. माणसांच्या ओझ्याकडची गाड होती. अशा वेळी शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि आम्ही त्याचं नाव कुठं दिलं? भिड्यांच्या पाकिटांना, शिगारीटांच्या बंडलांना. अहो एक कवी फार सुंदर शब्दात सांगतात, आजही महाराष्ट्राच्या अस्मितेच्या नावाने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव कुठं दिलं जातं? भिड्यांच्या पाकिटांना आणि शिगारीच्या बंडलांना. अहो त्यांना विरोध तरी करायचं कसा? कारण त्या भिड्यामुखी आहेत ना. जे पक्के विरोध करणारे आहेत तेच तर भिड्यामुखी आहेत. मित्रांनो, 350 वर्ष झाली तर या महाराष्ट्राच्या मातीला शिवरायांची गरज पडते. असं वाटतं बघा पहाटे उठावं या अंतकरणातून या काळजातून माझ्या राजाला साथ घालावी, म्हणावं, सांगावं, विचारावं, राजा कशी पकडली एवढी बलाढ्य दानव तलवार? आज हा तुमचा मावळा 4 चाकी पचडताना हात कसे लटलट कापतोय राजा तुम्ही स्वराज्य वेडे होता हो. पण हा तुमचा मावळा पाण्याची तहान कशी बियर पिऊन
म्हणतोय आम्ही दोन आमचे दोन, आमचा होतो एक चौकोन. अहो चौकोनातले जातात दोन, मग या उरलेल्यांना आधार कोण? या उरलेल्यांना आधार कोण? अशी गंभीर परिस्थिती या महाराष्ट्राची झाली आहे राज. अशी गंभीर परिस्थिती या महाराष्ट्राची आज होऊन बसलेली आहे. राज रायगडावर उभारली तुम्ही शिवराष्ट्राची गोडी, राज रायगडावर उभारली तुम्ही शिवराष्ट्राची गोडी. तुम्ही नसतात तर सडली असती हिंदूंची मडी, सडली असती हिंदूंची मडी. तुम्हामुळे पाहतो आम्ही देवाऱ्याचे कळस, तुम्हामुळे पाहतो आम्ही देवाऱ्याचे कळस. राज तुम्ही नसतात तर नसती दिसली अंगणात तुळस, नसती दिसली अंगणात तुळस. शिवरायांवर संस्कार जिजाऊनी केले हो, शिवरायांवर संस्कार जिजाऊनी केले. तर आमची माय लेकरांवर करत नाही, आमची माय संस्कार लेकरांवर आता करत नाही. त्यामुळे मुलांना पेपर अवघड गेला कर आत्महत्या, कर्ज झालं कर आत्महत्या. अहो झाले तरी काय यांना आत्महत्या करायला? आजकाल कित्येक मुलं मुली स्त्री पुरुष एकाच कारणावरून आत्महत्या करतात. अहो झाले काय यांना आत्महत्या करायला? और शिवरायांनाही अनेक संकट आले हो, अनेक अडचणी आल्या.